नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. या सत्रामध्ये आपण लॉजिक ऑपरेशन्स विषयी आणि डिजिटल सर्किटचे विश्लेषण आणि डिझाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या IC विषयी चर्चा करणार आहोत. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: बेसिक लॉजिक गेट्स, IC आणि त्यांची ऑपरेशन्स निश्चित करणे. इंटिग्रेटेड सर्किटचा परिचय. इलेक्ट्रॉनिक्सची शाखा जी गुणवत्तेने नवीन इलेक्ट्रॉनिक साधनांविषयी संशोधन, विकास आणि उपयोग हाताळते, तिला इंटिग्रेटेड मायक्रो सर्किट असे ओळखले जाते. ही सेमीकंडक्टर बेस्ड चिप आहे ज्यामध्ये डिजिटल सर्किटरीचा सेट सामील आहे. इंटिग्रेटेड मायक्रो सर्किट्स सर्वसाधारणपणे इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणून ओळखले जातात. ते कमी खर्चिक इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात ज्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट्स असतात जे सिलिकॉनच्या एका सिंगल क्रिस्टल चिपवर एकत्रितपणे जोडलेले असतात. हे इंटरकनेक्टेड कॉम्पोनंट्स जे एक IC बनवतात त्यांना इंटिग्रेटेड सर्किट एलिमेंट्स म्हटले जाते. डिजिटल ICमध्ये माहिती बायनरी डिजिट्सद्वारे सादर केली जाते. TTL किंवा ट्रान्झिस्टर लॉजिक आणि CMOS कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर या दोन प्रकारच्या टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड सर्किट्स किंवा ICचे डिझाईन आणि बांधणीमध्ये वापरल्या जातात, विशेषतः डिजिटल लॉजिक सर्किटमध्ये. TTL डिव्हाइसेस त्यांचा वेग आणि जोमदारपणासाठी प्रसिद्ध आहेत. ते सामान्यतः 5 व्होल्टच्या पॉवर सप्लायवर चालतात. CMOS सर्किट हे त्यांच्या कमी वीज वापरामुळे उच्चतेने मौल्यवान मानले जातात, विशेषतः स्टॅटिक किंवा आयडल स्टेटमध्ये असताना. लॉजिक गेट्स हे असे डिव्हाइस असते जे डिजिटल सर्किटमध्ये बिल्डिंग ब्लॉक म्हणून कार्य करते. ते बेसिक लॉजिकल कार्ये पार पाडतात जे डिजिटल सर्किटसाठी मूलभूत असतात. बहुतेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे आपण आज वापरतो त्यामध्ये काही स्वरूपात लॉजिक गेट्स असतात. सर्किटमध्ये लॉजिक गेट्स हे डिजिटल सिग्नल्सच्या कॉम्बिनेशनवर आधारित काम करतात जे त्यांच्या इनपुटमधून येतात. बहुतेक लॉजिक गेट्समध्ये 2 इनपुट आणि 1 आउटपुट असते आणि ते बुलियन अल्जेब्रावर आधारित असतात. कोणत्याही एखाद्या क्षणी प्रत्येक टर्मिनल हे 2 बायनरी कंडिशनपैकी एकामध्ये असते, ट्रू किंवा फॉल्स. फॉल्स म्हणजे 0 दर्शवते आणि ट्रू म्हणजे 1 दर्शवते. वापरल्या जाणाऱ्या लॉजिक गेट्सच्या प्रकारावर आणि इनपुटच्या कॉम्बिनेशनवर अवलंबून बायनरी आउटपुट भिन्न असेल. लॉजिक गेट हे एखाद्या लाईटच्या स्विचप्रमाणे असल्याचे मानले जाऊ शकते, जेथे एका स्थितीत आउटपुट ऑफ किंवा 0 असते आणि दुसऱ्यामध्ये ते ऑन किंवा 1 असते. लॉजिक गेट्स हे सामान्यपणे इंटिग्रेटेड सर्किट्समध्ये वापरले जातात. लॉजिक गेट्स 3 प्रकारची असतात: बेसिक गेट्स, OR, AND आणि NOT गेट्स, युनिव्हर्सल गेट्स, NAND आणि NOR गेट्स, डिराइव्हड गेट्स, XOR गेट्स आणि XNOR गेट्स. AND लॉजिक गेट्ससाठी IC. AND गेट लॉजिकल मल्टिप्लिकेशन कार्य पार पाडते ज्याला सामान्यपणे AND कार्य असे ओळखले जाते. 2 किंवा अधिक इनपुट्ससाठी AND गेट हाय आउटपुट निर्माण करते फक्त जर सर्व इनपुट्स हाय असतील. इनपुटपैकी एक देखील लो असले तर ते लो आउटपुट निर्माण करते. हे AND गेटसाठी चिन्ह आहे. AND गेटसाठी लॉजिकल एक्सप्रेशन म्हणजे Y = A and B. N इनपुट असलेल्या एका AND गेटसाठी इनपुट्सची 2n संभाव्य कॉम्बिनेशन्स असतील. जर n बरोबर 2 असेल तेव्हा 4 संभाव्य इनपुट कॉम्बिनेशन्स 0 0 0 1 1 0 1 1 याप्रमाणे असतील. AND गेटसाठी वापरलेले IC हे IC 7408 आहे. या ICमध्ये 4 AND लॉजिक गेट्स सामील आहेत, जेथे प्रत्येक गेट स्वतंत्रपणे अन्य गेट न बदलता वापरले जाते. त्यामुळे त्याला क्वाड्रुपल 2 इनपुट AND लॉजिक गेट्स असे म्हटले जाते. हे IC एकाच पॉवर सप्लायवर काम करते, परंतु ते सर्किट आवश्यकतेवर आधारित अनेक पॅकेजेसमध्ये उपलब्ध आहे. आता आपण 7408 इंटिग्रेटेड सर्किटचे पिन कॉन्फिगरेशन पाहूया. पिन 1 आणि 2 पहिल्या AND गेटसाठी इनपुट म्हणून काम करतात. पिन 3 पहिल्या AND गेटसाठी आउटपुट आहे.
पिन 4 आणि 5 दुसऱ्या अँड गेटसाठी इनपुट म्हणून काम करतात. पिन 6 दुसऱ्या अँड गेटसाठी आउटपुट आहे. पिन 9 आणि 10 तिसऱ्या अँड गेटसाठी इनपुट म्हणून नियुक्त केल्या आहेत. पिन 8 तिसऱ्या अँड गेटसाठी आउटपुट निर्माण करते. पिन 12 आणि 13 चौथ्या अँड गेटसाठी इनपुट म्हणून काम करतात. पिन 11 हे चौथ्या अँड गेटसाठी आउटपुट आहे. पिन 7 ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे. पिन 14 सप्लाय व्होल्टेजसाठी वापरली जाते. लक्षात घ्या की 7408 IC-साठी सप्लाय व्होल्टेज VCC साधारणपणे +5 व्होल्ट असतो. OR लॉजिक गेटसाठी IC. गेट जे लॉजिकल ॲडिशन ऑपरेशन पार पाडते त्याला OR गेट असे ओळखले जाते, जे OR फंक्शन असेही ओळखले जाते. 2 किंवा अधिक इनपुटसाठी OR गेट हाय आउटपुट निर्माण करते फक्त जर एक किंवा सर्व इनपुट हाय असतील. ते OR लॉजिक ऑपरेशन प्रमाणेच काम करते. हे OR गेटसाठी चिन्ह आहे. OR गेटसाठी लॉजिकल एक्सप्रेशन म्हणजे y = a or b. OR लॉजिक गेट IC-साठी इनपुट पिनांची संख्या n कॉन्फिगरेशन निश्चित करते. n इनपुटसह असलेल्या OR गेटसाठी इनपुटचे 2n संभाव्य कॉम्बिनेशन्स असतील, जसे AND गेट आहे तसेच. OR गेटसाठी वापरलेले IC हे 7432 आहे. या IC-मध्ये 4 OR गेट्स सामील आहेत, जेथे प्रत्येक गेट स्वतंत्रपणे अनेक गेट न बदलता वापरले जाते. त्यामुळे त्याला क्वाड्रुपल 2 इनपुट OR लॉजिक गेट्स म्हटले जाते. आता आपण IC 7432चे पिन कॉन्फिगरेशन पाहूया. पिन 1 आणि पिन 2 पहिल्या OR गेटसाठी इनपुट आहेत, तर पिन 3 हे त्याचे आउटपुट आहे. पिन 4 आणि पिन 5 हे दुसऱ्या OR गेटसाठी इनपुट म्हणून काम करतात, तर पिन 6 हे त्याचे आउटपुट आहे. तिसऱ्या OR गेटसाठी पिन 9 आणि पिन 10 त्याचे इनपुट्स आहेत आणि पिन 8 हे त्याचे आउटपुट आहे. चौथ्या OR गेटसाठी पिन 12 आणि पिन 13 इनपुट म्हणून वापरते आणि त्याचे आउटपुट पिन 11 वर आहे. पिन 7 ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे. पिन 14 ही सप्लाय व्होल्टेज किंवा VCC सामान्यपणे +5 व्होल्ट असते. नॉट लॉजिक गेटसाठी IC. गेट जे इन्व्हर्जन ऑपरेशन पार पाडते त्याला नॉट गेट असे म्हटले जाते. एका सिंगल इनपुटसाठी नॉट गेट इनपुटचे एक कॉम्प्लिमेंट म्हणून आउटपुट निर्माण करते. नॉट गेट हाय आउटपुट निर्माण करते फक्त जर इनपुट लो असेल आणि इनपुट हाय असेल तर लो आउटपुट निर्माण करते. ते नॉट लॉजिक ऑपरेशन प्रमाणेच काम करते. हे नॉट लॉजिक गेटचे चिन्ह आहे. IC 7404 म्हणजे एक हेक्स इन्व्हर्टर चिप आहे, ज्याचा अर्थ त्यामध्ये 6 स्वतंत्र इन्व्हर्टर गेट्स समाविष्ट असतात. ते सामान्यतः 14 पिनच्या पॅकेजमध्ये येते. आपण त्याचे पिन कॉन्फिगरेशन पाहूया. पिन 1 आणि पिन 2 पहिले इन्व्हर्टर तयार करतात, ज्यात पिन 1 इनपुट आणि पिन 2 आउटपुट आहे. दुसऱ्या इन्व्हर्टरमध्ये पिन 3 इनपुट आणि पिन 4 आउटपुट म्हणून समाविष्ट आहे. तिसऱ्या इन्व्हर्टरसाठी पिन 5 इनपुट आणि पिन 6 आउटपुट म्हणून आहे. चौथे इन्व्हर्टर पिन 9 इनपुट म्हणून आणि पिन 8 आउटपुट म्हणून वापरते. पाचव्या इन्व्हर्टरमध्ये पिन 11 हे इनपुट आणि पिन 10 हे आउटपुट आहे. अखेरीस 6व्या इन्व्हर्टरमध्ये पिन 13 इनपुट म्हणून आणि पिन 12 हे आउटपुट म्हणून आहे. पिन 7 ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे. पिन 14 ही सप्लाय व्होल्टेज VCCला कनेक्ट केलेली आहे, जे सामान्यपणे +5 व्होल्ट असते. येथे आपण सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की बेसिक लॉजिक IC आणि त्यांची कार्ये निश्चित करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. आपण लवकरच या सत्राच्या पार्ट 2 मध्ये भेटू.